माऊली नमस्कार. श्रावण महिना म्हटलं म्हणजे आपलं मन कसं उल्लसित होऊन जातं. सगळीकडे पाऊस, पाणी, पीक, हिरवळ याची कशी वर्दळ चालू होते. आणि अशातच आपले अनेक सण उत्सव याची पण रेलचेल असतेच. सवाष्णीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. ती आणि तिचं सौभाग्य सदा आनंदी राहो, सुखी राहो हीच तर त्याच्या मागची भावना आहे. आणि त्याकरता अत्यंत महत्वाचं व्रत म्हणजे हे मंगळागौरीचं व्रत आहे. पहा, यात सुवासिनी मंगळागौरीचं पूजन करून पतीच्या उदंड आयुष्यासाठी मनोकामना करते. पण या पूजेचं महात्म्य आहे तरी काय? नेमकी काय आहे त्याच्या मागची कथा ते आधी जाणून घेऊया. खूप वर्षांपूर्वी राधानगरीमध्ये एक व्यापारी कुटुंब वास्तव्य करत होतं. चंद्रकेतू आणि मैनावती यांच्या पुत्राचा म्हणजेच वीरेंचा विवाह झाला होता अनुसूयेसोबत. आई 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 गेली कंबर माझी. अहो मला कोण उतरवणार? हात द्या इथे. या या सासूबाई या 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 हळू. छान छान चांगली जोडी आहे. तुम्ही काय हसत उभे राहिलायत? सामान कोण उचलणार? नेहमी कोण उचलतं? घेऊन या. या काय बघताय? काम करा. या एक एक सामान धरा धरा. चला चला या. थांबा. किती ते अधीर व्हायचं म्हणते मी. लक्ष्मी दारात येतेय, तिचे स्वागत नको का करायला? काय मैनावती? हो ग हे मला ते अगदी थाटामाटात स्वागत कर बर का. असं की अगदी जन्मभर लक्षात राहील. तुझी चेष्टा करायची सवय काही गेली नाही हो. सारे काही रीतसर व्हायला हवे हो. आधी आपल्या नवरोबाचे नाव घे आणि मग माप ओलांडून गृहप्रवेश कर हो. अगो बाई किती ते लाजणे. घे हो नाव. गृहप्रवेशाच्या मंगल प्रसंगी जमल्या सख्या सर्व दारा. वीरेनरावांसोबत सुखात घालवेन जन्म सारा. अगो बाई किती सुरेख. छान नाव घेतलेस हो. आता माप ओलांड आणि कर हो गृहप्रवेश.
मैनावती, अगो नशीब काढलेस हो. मला तर बाई किती आनंद झाला म्हणून सांगू. होणारच ग. माझी सख्खी मैत्रीण असून माझं मन काही तुला कळत नाही. अगं तुझे मन मला नाही कळणार असे कधी झालंय होय? खरं सांगू, वारं विपरीत दिशेने वाहत आहे हे आधीच कळलं होतं मला. अगो सकाळपासून माझा उजवा डोळा फडफडत होता. दिवा पेटवायला गेले तो पेटच घेईना. माझ्या तर काळजात बाई धस्सच झालं. एक सल्ला देऊ, ह्या मुलीस आत्तापासूनच मुठीत धर हो, नाही तर तुझ्या माथ्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. का दोनाचे 4 हात झालेत. व्यापार त्यांच्या स्वाधीन करा. हो घ्या. मैनावती, शहाणी असशील तर आत्तापासूनच कुठलीही सूत्रे सुनेच्या ताब्यात देऊ नकोस. आई, बाबा, अनुसूया विश्राम करण्यासाठी आतील कक्षेत जाते. तिला प्रवासामुळे शीण आला आहे. शीण आलाय? तिनं का बैल हाकलेत का? हा 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 हा. हो हो बाळा, जा आज जा, विश्राम कर, विश्राम. अरे वीरेन, आई बाबांच्या पाया तरी पड. हो बाबा, हा, सुखी राहा, सुखी राहा. हो हो. काही काळजी करू नका. आमच्या मैनावतीस की नाही प्रवासाचा शीण भारीच हो. मी समजावेन तिला. तू काळजी करू नकोस. अरे हळू हळू हळू. काय प्रसंग काय? आणि तुम्ही हे असं अंग पसरून डोळ्यात काय पडलाय? अरे तुला वाड्यात आणखीन कामं नाहीये का? नाही. अगं काय सांगू, त्या बैलगाडीमध्ये बसून पाठीची अवस्था किती बिकट झाली ते. काय पण सोयरी केली ही. साध्या बैलगाडी मधून परतावणी केली आपली. अगं निदान पालखी तरी मागवायची नाही का? आता तरी फिटली ना होस तुमची? त्या मुलाचं सगळं ऐकलं आणि हे कर्म दरिद्री स्थळ गळ्यात बांधून घेतलं. लंकेच्या पार्वतीला सुद्धा लाज वाटावी अशी वागणूक दिली मला त्यांनी. हे सगळं त्या वीरेंच्या हट्टापायी झालेलं आहे. अगं तेच तर चुकलं ना. प्रेम आंधळ असतं, पण किती. अगं या चंद्रकेतू व्यापाराने एवढ्या तोट्यात व्यवहार केला नव्हता आजवर कधी. तुझ्या पुत्रामुळे हेही करावं लागलं मला. नाहीतर काय? तोडशील का? समाजात किती हसू झालं माझं. ती हेमलता विचारते कशी, काय काय दागिने दिले दाखव जरा. काय दाखवू? खण आणि नारळ आले आणि सोबत तो कनिष्ठ बंधू कपिल. माझा अपमान मी कदापि सहन करणार नाही. नव्याचे 9 दिवस तर सरू देत, मग पहाच या मैनावतीला कशी तिला माझ्या घराच्या उंबऱ्याची बाहेरची वाट दाखवते ती. आई, हे तू शिवलेलं पोलकं आहे ना? माझ्या विवाहानंतर सासरी आठवण म्हणून घेऊन जाणार आहे हा. तू काय करतेस? हे काय, बाहेरून संपूर्ण संसार आणलाय ना, तोच नीट मानते आहे. इतक्या वर्षांच्या आठवणी
क्षणात दुसऱ्या घरात ठेवायच्या आहेत ना, त्याचीच सवय करते. तुला नाही कळणार. मला नाही कळणार. तुला घरची आठवण येते ना? जाऊया आपण घरी. घरी? अरे कपिल बाळा, आता हेच तर माझे घर आहे ना. मी लग्न करून येथे आले आहे. पण त्या गाल फुगलेल्या काकूंना आपण इथे आलेले आवडले नाही का? कोण म्हणाले तुला असे? मी येताना त्यांचे बोलणे ऐकले. मला नाही आवडलं त्या काकू. आपण जायचं घरी आपल्या. तू काहीतरी चुकीचे ऐकले असावेस. त्यांना तर किती आनंद झाला आहे. मी आत यावं का मालकीनबाई? कोण? मी अनुराधा, या घरातील दासी. मालकांनी मला बजावले आहे की तुमच्या भ्राताश्रींच्या भोजनाची व विश्रामाची देखरेख व्यवस्थित झाली पाहिजे. पाहिलेस कपिल बाळा, ह्या घरात किती थाट आहे तुझा ते. भोजन करून घे जा. अनुसूया, तू रडतेस? अगं, आज तुझ्या आणि माझ्या आयुष्यातला किती मोठा क्षण आहे. आणि तू आनंदी आहेस ना? हो, अर्थातच. तुमच्यासारखा पती लाभला ह्याचे किती समाधान आहे काय सांगू. हे तर केवळ आईची आठवण आली. आम्ही समजू शकतो. आईची माया असतेच इतकी लागवी की क्षणात पाणी येते ती जवळ नसेल तर. आणि तीच माया मला ह्या घरात मिळेल असे वाटले होते. परंतु 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 काय? तुझ्या मनात कसली शंका आहे का? मला असे मनापासून वाटते आहे की माझे या घरात येणे सासूबाईंना अजिबात आवडलेले नाही. कोण म्हणाले? म्हणायला कशाला हवं. आम्हा स्त्रियांना दुसऱ्यांच्या मनातलं ओळखायला वेळ का लागतो? तर तुम्हाला इतकं समजतं तर पतीच्या मनातलं देखील कळत असेलच. म्हणजे असं की आईला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. अगं, तिचा ओढा रूपापेक्षा जास्त मुलाम्याकडे. थोडक्यात झाला त्याहून अधिक डौलबाज सोहळा तिला अपेक्षित होता. म्हणजे तिला 4 चौघात मिरवता आले असते, पण तसे झाले नाही. म्हणून ती खट्टू झाली आहे. परंतु यात माझा काय अपराध? तुझा काही अपराध नाही. आणि तू या रात्रीच्या दीर्घ प्रहारात आईचाच विचार करणार आहेस का? पती समक्ष असताना. आणि तू कसलीच काळजी करू नकोस. मी आहे ना. सारे काही सुरळीत होईल. माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे विश्वास नाही. विश्वास नाहीच. हो आहे. आहे ना विश्वास? अहो,
येतो. अनुसुया, ए अनुसुया. हो आई आले. नवऱ्याशी प्रेमाने वागता वागता सगळ्या कामाचा विसर पडला तुला. बाई बाई बाई, सगळं दूध उतू गेलंय. आता इथे तिथे बघतेस काय? हे मी स्वच्छ करणार आहे. हात चालवा पटापट. कर स्वच्छ लवकर. हो मी पुसते आई. करा. हे काय? नैवेद्य म्हणून देवासमोर फळ ठेवलीस तू? होय आई, आपण नेहमी हेच तर ठेवतो. अगं विसरलीस कशी तू? आज आपल्या दुकानाचा वर्धापन दिन आहे आणि आजच्या दिवशी देवासमोर नैवेद्य म्हणून पंचपक्वाने ठेवली जातात. क्षमा करा आई, मला याची कल्पना देखील नव्हती. आता थांबव तुझं हे रडगाणं, नाहीतरी तू आल्यापासनं व्यापार मंदावलाय. तुझाच पायगुण. आणखी काय? आता आणखी किती वाईट दिवस बघावे लागणार आहेत तुझ्यामुळे ते त्या देवासच ठाऊक. प्रणाम गुरुजी. गुरुजी, या घरात पाळणा हलणार आहे की नाही ते तरी सांगा. नाही म्हणजे मी निजधामाला जायला मोकळी. तशी माझी इथे कुणाला चिंता नाहीये. काही उपास तापास करायचे असतील तर मीच करते म्हटलं. पण काहीतरी उपाय सांगा हो. सांगतो. काळजी करू नकोस, सारे काही चांगले होईल. ईश्वरावर विश्वास आहे ना? मंडळी, असं म्हणतात की शरीराला झालेली इजा भरून निघते, पण मनाला झालेल्या जखमा सहसा भरून निघत नाहीत. आता अनुसूया बिचारी नक्षत्रासारखी सून, गृहिणी, पण किती सासुरवास सहन करतीये, किती हाल अपेष्टा भोगतीये. का? तर एक अपत्य प्राप्त व्हावं म्हणूनच ना. पण तिची बाजू तर सत्याची आहे माऊली. पण तरी तिला शिक्षा भोगावी लागेल याची उत्तरं निश्चितच मिळतील. पण तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.